हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल तनूज किचन कुक विथ लव. आज आपण बनवणार आहोत साधी सोपी मसूर, होल मसूर आणि चिकन विंग्स एअर फ्राय. ही भिजलेली मसूर 1 वाटी, 2 हिरव्या मिरच्या, 1 चिरलेला टमॅटो, 1 स्लाइस कांदा, थोडीशी हळद, थोड़ी चिली पाउडर, धना पाउडर, थोड़ा सा गरम मसाला, एक तेजपत्ता आणि सॉल्ट टू टेस्ट. हे आता आपण शिजवून घेणार आहोत पाणी घालून 2 शिट्या आणि नंतर मग त्याला वरून फोडणी घालूया. आता आपण ह्याच्यात घालूया पाणी. आता हे 2 शिट्यांवर मी शिजवून देते. तोपर्यंत आपण ह्याला मसाला लावून ठेवूया. हे चिकन विंग्स आहेत. ह्याला घातलेली आलं लसणाची पेस्ट, घालणार आपण थोडासा धना पावडर, गरम मसाला पावडर, थोडीशी हळदी आणि चवीपुरतं मीठ. आणि हे आपण थोडं मॅरिनेट करून ठेवूया. ह्याला थोडंसं घालायचं आहे, थोडंसं दही. हे आपण घालूया इथे 1 चमचा दही. हे सगळं मिक्स करूया. मला हातानेच मिक्स करायला बरं वाटतं. थोडासा ओवा, थोडासा ओवा घातलाय. ह्याच्यात आपण घालणार आहोत थोडंसं ऑलिव्ह ऑइल. पंधरा मिनिटात होऊन जातात. 15 ते 20 मिनिटं. ते आपल्या साईजवर आहे किती मोठे आहेत ते चिकन विंग्स. आता आपल्या कुकरच्या 2 शिट्या झालेल्या आहेत. आपण आता हे उघडून घेऊया. वाफ चांगली बसलेली आहे. आपली मसूर इथे शिजलेली आहे. आपण हे त्याची फोडणीची तयारी करूया. तापलेलं आहे फोडणीसाठी. तुम्ही कशाची फोडणी देतात, तेलाची की तुपाची? तेलाची देत असाल तर एकदा तुपाची घेऊन बघा. हे 1 टेबलस्पून मी तूप, 1 टेबलस्पून तूप, कोथिंबीर घालून घेऊया. आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीत घालायला. तूप तापले, ह्याच्यात आपण घालूया लसूण. ह्याच्यात लसूण, जिरं, लसूण थोडं झाला, जिंजर ज्युलियस, त्याच्यात टाकूया आपण हिंग, चिली पावडर, कसुरी मेथी, कोथिंबीर. छान अशी फोडणी तयार. त्याच्यात असं फोडणी असं सर्व झालं पाहिजे. फोडणीचा खूप छान सुगंध येतो, स्पेशली लसणाची फोडणी. आपण मग रोटी होईपर्यंत आपण हे चिकन विंग्स एअर फ्रायमध्ये ठेवूया. मी खाली हा पेपर घातलेला आहे आणि त्याच्यावरती ट्रे. मी आता प्रीहीट करायला पहिलं ठेवते. एअर फ्रायचं आपलं प्रीहीट झालेलं आहे. आता त्याच्यात आपण विंग्स हे बघा. हे आता आपण एअर फ्राय करायला ठेवूया. आता आपण इथे ज्वारीची रोटी बनवायला घेऊया.
हे मी तसंच भिजवलं, म्हणजे एका वाटीला एक वाटी पाणी आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ. तर मला नाही वाटत आपण याला भाकरी म्हणू शकतो, कारण थापलेली नाहीये भाकरी. युजली थापलेली असते नाही. ती बघा त्याची छान फुगली. हे बघा. आई मला नेहमी म्हणायची चपाती करताना वगैरे सारखं ते पलटवायचं नाही, एकदा दोनदाच, कारण मग ती जास्त अशी पलटवली तर कडक होते असं ती म्हणायची. आणि हे आपलं मी काय खास असं दाखवत नाही, जे रोजचं आपलं जेवण असतं तेच दाखवत. माझ्या पद्धतीने मी जे जसं करते आणि जशी शिकले तशी. आणि लग्न झालं तेव्हा मला काहीच येत नव्हतं, त्याच्यानंतर मी थोडं सगळं शिकलंय. सासूने मला खूप शिकवलं. ती बघा कशी छान टंब फुगली. आपण म्हणतो ना असे फुगलेली गरम गरम रोटी, फुलके आणि एक साधी सोपी सरळ आमटी भाजी, स्वर्गसुख कुठपर्यंत झालं. आपले चिकन विंग्स पण झालेले आहेत. आपण आता ते डिश आउट करूया. हे बघा, हे आपले चिकन विंग्स पण तयार आहेत. आजचा मेनू होल मसूर, चिकन विंग्स एअर फ्राईड, क्यूकंबर, ज्वारीची रोटी आणि अमूल मस्ती. तुम्हाला हा मेनू आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू सो मच. आणि स्पेशली मला लिहून पाठवा तुम्ही ही मसूर केली की नाही. प्लीज करून बघा. थँक्यू सो मच.